नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या जस्ट कुक या चॅनलमध्ये। आज आपण मऊ आणि लुसलुशीत चपात्या कशा बनवायच्या त्या बघूयात। एका पातेल्यात मी 6 वाट्या कणिक घेतली आहे। त्यात साधारण 1 चमचा मीठ घातलं आहे आणि थोडं 1 चमचा मी तेल घातलं आहे आणि छान हे असं मळून घेतलं आहे पीठ, तुम्ही बघू शकता। आणि मी यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून छान याचा घट्टसर असा गोळा बनवून भिजून घेणार आहे। या चपात्याची रेसिपी मी शिवकालीन पुस्तकातून घेतली आहे। शिवाजी महाराजांचा जो स्वयंपाकी होता त्याने त्या पुस्तकामध्ये मऊ आणि लुसलुशीत चपाती कशी बनवायची त्याचा मला लेख दिसला लिहिलेला आणि मी सहज म्हटलं की चला आपण सुद्धा करून बघूया त्या चपात्या। बऱ्याच गृहिणींची अशी तक्रार असते की त्यांच्या पोळ्या कडक येतात, नरम राहत नाहीत। तर ह्या नरम आणि छान मऊसूत अशा पोळ्या होतात। शिवकालीन काळात सहसा शिवाजी महाराज युद्धाला जाताना भाकरी सोबत न्यायचे, पण जेव्हा उन्हाळा असला की ते रसाबरोबर आणि गोड काही पदार्थ केला की त्याबरोबर अशा पोळ्या खायच्या असं त्यात लिहून आहे। यावर मी थोडं तेल घातलं आहे, मी थोडं पाणी घालणार आहे कणिक भिजून झाल्यानंतर, तुम्ही बघू शकता। छान असं स्प्रेड केले मी कणिक यामध्ये पातेल्यात आणि यावर तेल आणि पाणी घालून ही कणिक साधारण अर्धा तास किंवा 20 मिनिटं तरी चालेल आपण झाकून घेतली। छान ही मुरली आहे कणिक, तुम्ही बघू शकता। 20 मिनिटानंतर मी आता छान ही चुरून घेतली। 6 वाट्याला साधारण 1 गडवाभर पाणी आपल्याला लागलं आहे। छान अशी चुरून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हा गोळा छान असा मुरला आहे मस्त तेल पाण्याने। आणि यातला असा एक गोळा घेऊन मी पोळपाटावर हातावर असा छान गोल करून त्याला थोडंसं मी घोळण म्हणतात आमच्याकडे, घोळणात तो घोळून छान असा 2 ते 3 वेळा त्यावर लाटणं फिरून गोल लाटून घेतला आहे आणि नंतर याला तेलाचा हात लावला आहे आणि अशी फोल्ड मारून छान असा त्याचा त्रिकोण बनवून तो जोडून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। आणि या त्रिकोणाचाच मी छान गोल केला आहे आणि हा परत पुन्हा एकदा घोळण्यात घेऊन मी छान याची गोल गोल चपाती लाटली आहे। शिवकाळात लोखंडी तवे नव्हते तेव्हा मातीचे तवे होते आणि मातीच्या तव्यावर ते छान चपाती खरपूस भाजली जायची। तुम्ही सुद्धा मातीच्या तव्यावर ह्या पोळ्या छान अशा करू शकता। बघू शकता गोल चपाती लाटून झाली आहे। आपला तवा सुद्धा आता छान तापला आहे। तर चला आता ही पोळी छान आता मस्त भाजून घेऊ। यावर मी तव्यावर थोडं तेल घालणार आहे, कारण तेलामुळे काय होतं की पोळी दिवसभर छान नरम राहते आणि सहज तुटते, तुम्ही बघू शकता। तर छान यावर मी चपाती टाकली आणि अशा प्रकारे छान मी भाजून घेणार आहे, तुम्ही बघू शकता। सगळीकडून छान त्याचे काठ कच्चे राहू नये म्हणून सगळीकडून मी कमी गॅसवर ही पोळी चपाती फिरवून घेत आहे। अरे वा, छान फुगली की टम्म फुगत आहे ही पोळी। तर मी सुद्धा आधी चपात्या करायच्या, माझ्या चपात्या सुद्धा नरम राहायच्या नाही। मी अशा करून बघितल्या, खूप छान आल्या, म्हणून ही रेसिपी तुम्हाला शेअर करावी असं मला वाटलं। तुम्ही सुद्धा ह्या अशा चपात्या करून बघा। मी तर याला शिवकालीन चपाती असंच नाव देईल। त्याचे सगळे काठ आपण छान भाजून घेतले तव्यावर, कारण या चपातीचा शोध मला शिवकालीन पुस्तकातूनच मिळाला। तुम्ही बघू शकता सगळे काठ वगैरे मी छान भाजून घेतले। तुम्ही याला तूपसुद्धा लावू शकता, खूप छान आली चपाती, तुम्ही बघू शकता।
छान मस्त असे लेयर्स आले याच्यामध्ये आणि मऊसुद्धा खूप आली आहे. आत्ता माझं चपातीचं टेन्शनच संपलं आहे. नाहीतर आधी मला चपातीचं टेन्शन यायचं, कारण माझ्या चपात्या फार चांगल्या यायच्या नाही. पण या पद्धतीने केल्यामुळे चपात्या खूप छान आल्या आणि एकूण एक चपाती छान टम्म फुगली. खूप मज्जा पण येते ह्या पोळ्या करताना, चपात्या करताना, कारण सगळ्या चपात्या अशा टम्म फुगतात ना, तेव्हा छान मज्जा येते आणि खाण्यासुद्धा फार मज्जा येते. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ह्या शिवकालीन चपात्या करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर करायलासुद्धा विसरू नका. तुम्ही बघू शकता एकूण एक चपाती कशी छान फुलली. यावर छान गरम तुपाची धार असली काही वेगळंच. फार भारी लागेल ही चपाती रस्साबरोबर तूप लावून. आता उन्हाळा आहे आणि आंब्याचा सीझन पण आहे. तुम्ही अशी चपाती नक्की करून बघा. तुम्ही बघू शकता यात पण छान असे लेयर्स आले. वाव, मस्त. आणि अशा झटपट मी छान सगळ्या चपात्या करून घेतल्या. खूप मज्जा पण आली या चपात्या बनवताना, कारण एकूण एक चपाती छान टम्म फुगली. तुम्हीसुद्धा अशा शिवकालीन चपात्या बनवून बघा. एन्जॉय.